ठीक आहे, चलो स्टार्ट करूया. लेक्चर नंबर 3 इंडेफिनाइट इंटिग्रेशन आपण स्टार्ट करतो आहे. पण मोस्टली आज आपल्याला 2023 अँड 24 याचे PYQ सॉल्व करायचे आहेत किंवा PYQज महत्त्वाचे आहे. जर CETचं जर स्ट्रक्चर पाहिलं PYQज एवढे आहेत की तेच कंप्लीट करायचं म्हटलं तर पूर्ण म्हणजे वर्ष लागू शकतं, एवढे PYQज अवेलेबल आहे. सेकंड थिंग, जे क्वेश्चन येतात एक्झाममध्ये ते 90% 95% क्वेश्चन PYQ सारखेच राहतात, त्या लॉजिकच्या बेसवरच राहतात. बाकी कारण की त्याच्यापेक्षा बाकी जेवढे पण प्रॅक्टिस बेस क्वेश्चन अवेलेबल आहेत ते त्याच्यापेक्षा थोडेफार कमीच लेवलचे आहेत. नाव हा क्वेश्चन तुमच्या समोर आहे. क्वेश्चनमध्ये मोस्टली काल पण आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं होतं की क्वेश्चनमध्ये जर एक अर्धा पार्ट कंपोजिटमध्ये दिलेला असेल म्हणजे फंक्शनमध्ये फंक्शन, तर कंपोजिटचं इंटिग्रेशन येतच नाही. म्हणजे हा फॉर्म्युलाच नाही इंटिग्रेशनमध्ये की कंपोजिटचं कुठलं तरी, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला e⁻x dx याचं इंटिग्रेशन फाइंड करायचं आहे, याचं येऊन जाईल आन्सर कारण की हा नॉर्मल फंक्शन आहे. पण आता मी याला कंपोजिट बनवतो आहे, इथे आता sin x आला तर याचं आन्सर येऊच शकत नाही. म्हणजे असा कोणताच फॉर्म्युला नाही इंटिग्रेशनमध्ये जे डायरेक्ट आन्सर क्रिएट करेल. मग आता ह्या क्वेश्चनला सॉल्व करण्यासाठी sin xला पुट करावंच लागेल कारण की त्याच्या जागी t आला तरच ते पॉसिबल. तसं फक्त तुम्हाला एवढं चेक करायचं की कुठला कंपोजिट फंक्शन आहे. आता याच्यात जर तुम्ही पाहिलं तर tan x राहिला असता तर पॉसिबल होता. tan 1/x म्हटलं तर हा कंपोजिट झाला, म्हणजे 1/x पुट करणं हा एकच सोल्युशन आहे याच्यात. जर मी 1/x पुट करायचं म्हटलं तर त्याचा डेरिव्हेटिव्ह पण त्याच्यात प्रेझेंट आहे. ह्याच क्वेश्चनला मी असं नोट करू शकतोय, tan हा 1/x डिवाइड बाय x होल ब्रॅकेट स्क्वेअर आहे, तर हा झाला tan स्क्वेअर 1/x डिवाइड बाय x स्क्वेअर. बस हे स्ट्रक्चर झालं. त्याच्यात पण कंपोजिट काय ते तुम्हाला शोधायचं आहे. कंपोजिट 1/x आहे, त्याला पुट केलं तर आन्सर झाला. पुट 1/x इज इक्वल टू t, ज्याचं डेरिव्हेटिव्ह -1/x स्क्वेअर dx इज इक्वल टू dt. आपल्याला 1/x स्क्वेअर पॉझिटिव्हमध्ये लागणार आहे तर हा झाला -dt. सो क्वेश्चनमध्ये आता चेंजेस, क्वेश्चनला कधी पण आयने डिफाईन करून घ्यायचं. सो आय इज इक्वल टू -dt. सो इथे बाकी राहिलं tan स्क्वेअर t. ठीक आहे, आलं तर tan स्क्वेअर आला आहे. तर इंटिग्रेशनचं अजून आपण एक ॲनालिसिस केलं होतं की इंटिग्रेशनमध्ये 4 फंक्शन आहे ज्याच्यात साइन स्क्वेअर, कॉस स्क्वेअर, टॅन स्क्वेअर, कॉट स्क्वेअर. त्याचा आन्सर डायरेक्ट येत नाही. साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर असेल तर तो 1 + cos 1 - cosचा फॉर्म्युला यूज करतो, आणि टॅन स्क्वेअर कॉट स्क्वेअर असेल तर आयडेंटिटी यूज करावं लागते. म्हणजे 1 + tan स्क्वेअर x इज इक्वल टू काय असतो. हां, म्हणजे आता यालाच मी असं नोट करू शकतो आहे, टॅन स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर x - 1 मायनस सेक स्क्वेअर t -1 dt. हे आलं आहे. बस याचा आता आपल्याला आन्सर पाहिजे. मायनस सेक स्क्वेअर हा कोणाचा तरी डेरिव्हेटिव्ह आहे. कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे? जर हा टॅनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे याचं इंटिग्रेशन टॅन झालं. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा, तर याचं इंटिग्रेशन आहे टॅन टी -t + c. हे आपला आन्सर आहे. यालाच फक्त कन्वर्ट करून घेणार. टॅन टी कोण होता? 1/x + c. एक तर हे आन्सर ॲज इट इज असेल किंवा मायनसमध्ये पाठवला तर 1/x पॉझिटिव्हमध्ये असेल. ठीक आहे, ऑप्शन बी. यालाच आपण असं नोट करू शकतो 1/x. ठीक आहे, नेक्स्ट. फक्त कंपोजिट फंक्शन तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिसलं तर सबस्टिट्यूशन हाच एक ऑप्शन असतो, म्हणजे त्याचं इंटिग्रेशन तरच पॉसिबल आहे. बाकी कोणाचं आहे नोट करा.
क्वेश्चनमध्ये जे ऑप्शन्स गिवन आहेत ते ई रेस टू हेच टर्म आहे साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर क्यूब. सो हा क्वेश्चन ठीक आहे, ऑप्शन तुम्हाला दिसतील पर हे ऑब्झर्वेशन. याच्यात असं एक फंक्शन आलं आहे जे कंपोजिटमध्ये आहे. पहा साइन टू एक्स नॉर्मल फंक्शन आहे, त्याचं इंटिग्रेशन येऊ शकतं. 1 जर साइन टू एक्समध्ये पाठवलं तर हे सिम्पल कंपोजिट वगैरे नाही, नॉर्मल फंक्शन आहेत. फक्त कंपोजिट इथे ई रेस टू इथे एक्सच पाहिजे. सो कंपोजिट काय आहे, साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस क्यूब एक्स. म्हणजेच हा क्वेश्चन जर तुम्हाला सॉल्व करायचा असेल तर साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस क्यूब एक्स याला सबस्टिट्यूट करावं लागेल. जर याचं सिम्पल मिनिंग आहे, जर आपण याला सबस्टिट्यूट केलं हा पार्ट तर याचा डेरिव्हेटिव्ह हा आला पाहिजे तरच ते रिप्लेसमेंट होईल. मग आता याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहीत असला पाहिजे. जरा पाहून घ्या, साइन स्क्वेअर एक्स याचा डेरिव्हेटिव्ह अगदी सिम्पल आहे. कॉस स्क्वेअर आणि साइन स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह सेमच असतो. तर ह्या जो फंक्शन आहे तो पॉवर ॲज हायेस्ट प्रायोरिटीनुसार आहे. म्हणजे हा झाला एक्सचा स्क्वेअर. एक्सचा स्क्वेअर काय असतो 2x, बट दिस इज नॉट एक्स, दॅट्स वाय रिडेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. पण याचा आन्सर साइन टू एक्स आहे. म्हणजे हा साइन टू एक्सचा फॉर्म्युला आहे. म्हणजे याच्यावरनं काय समजतं, आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये पुट करायचंच आहे पण त्याचं आन्सर हे येणार आहे. पण आता हे जे स्ट्रक्चर आहे याला सॉल्व करून हे स्ट्रक्चर आलेलं आहे. तर एक काम करू शकतो आपण, 2 ऑप्शन आहे. एक तर याला पुट करा आणि हे ऑप्टेन करा, किंवा दुसरा ऑप्शन आहे याला थोडंसं सॉल्व करून टाका. पण आता यालाच थोडंसं सॉल्व केलं तर अजून थोडं इझी होऊ शकतं. चेक करा. आता मी साइन टू एक्समध्ये मल्टिप्लाय करतो आहे -3/2 साइन टू एक्स, फक्त मध्ये मल्टिप्लाय करून घेतला आणि एक्सपान्शन करून घेऊ, कारण की स्क्वेअरचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यात 2 sin x cos x आला पाहिजे. एक्सपान्शन पण केलं तर पुढची स्टेप सबस्टिट्यूशनची अगदी सिम्पल असेल. डिवाइडमध्ये ई रेस टू साइन स्क्वेअर एक्स कॉस क्यूब एक्स ॲज इट इज. सो आय इज इक्वल टू याच्यात साइन 2x एक्सपान्शन करून घेतो आपण. 2 sin x कॉस एक्स -3/2 परत याचं 2 sin x कॉस एक्स, बाहेर एक कॉस एक्स आहेच, dx. डिनॉमिनेटर ॲज इट इज साइन स्क्वेअर एक्स कॉस क्यूब एक्स. लास्ट स्टेप जिला डायरेक्ट सबस्टिट्यूट करून आन्सर भेटू शकते. पाहता जे रिमेनिंग आहे ते आहे 2 sin x कॉस एक्स -3 sin x कॉस इंटू कॉस झाला कॉस स्क्वेअर एक्स. डिवाइडमध्ये फंक्शन ॲज इट इज. डिवाइडमध्ये आला ई साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस क्यूब एक्स. सांगा साइन स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय. आता मी जर याला पुट केलं तर साइन स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येईल 2 sin x कॉस एक्स. ज्यावेळेस कॉस क्यूबचा डेरिव्हेटिव्ह घेणार तर तो पण पॉवरची प्रायोरिटी हायेस्ट आहे. म्हणजेच तो झाला एक्स क्यूब. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह आहे 3 कॉस स्क्वेअर एक्स आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह पूर्ण अवेलेबल आहे. म्हणजे डायरेक्टली ई रेस टू टी होणार आहे. ई रेस टू टीचं इंटिग्रेशन तुम्हाला फाइंड करताय. सो पुट साइन स्क्वेअर एक्स कॉस क्यूब एक्स इज इक्वल टू टी. याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे डायरेक्टली आपल्याला न्यूमॅरेटरचं स्ट्रक्चर भेटतं आहे. सो याचा डेरिव्हेटिव्ह आहे 2 sin x कॉस एक्स -3 कॉस स्क्वेअर एक्स. कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस ऑलरेडी मी घेतला आहे साइन एक्स dx इज इक्वल टू dt. हे लक्षात राहू द्या. साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअरचा जो डेरिव्हेटिव्ह असतो तो फिक्स आहे. तर बऱ्याचशा ठिकाणी त्याच्यानी हिंट भेटून जाते. सो अल्टिमेट क्वेश्चन
क्वेश्चनमध्ये जो न्यूमॅरेटरचा पार्ट आहे तो चेंज होतो डी टीने. सो इंटिग्रेशन डी टी 1/e⁻t. सो आन्सरमध्ये 1/e⁻t पण इंटिग्रेशन नाही आहे पॉसिबल, तर त्यालाच मी मायनसमध्ये दाखवू शकतो आहे. 1/e⁻t म्हणजे e⁻t. सो आता हा पण एक कंपोजिट आहे, पण कंपोजिटमध्ये पण अल्जेब्रिक असला नंबरवाला फंक्शन असला तर इंटिग्रेट होतो. सो आता याच्यात e⁻tचं इंटिग्रेशन e⁻t असतं, बट दिस इज नॉट टी, म्हणून त्याचा रीडेरिव्हेटिव्ह -1. रीडेरिव्हेटिव्ह नंबरमध्ये आला तर त्याला इंटिग्रेट करता येतं +c. सो -e⁻t +c -e⁻ ला ठीक आहे तसंच दिलेलं तर ॲज इट इज नोट करणार. टीच्या जागी नोट करून घेतला sin² प्लस cos³ ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन. बाकी कोणाचं आहे? x⁵ e⁻⁴x³. ठीक आहे, याच्यात पण ऑब्झर्वेशन करा. x⁵ हा नॉर्मल फंक्शन आहे ज्याचं इंटिग्रेशन पॉसिबल आहे. e⁻⁴x³ हा कंपोजिट फंक्शन आहे ज्याचं इंटिग्रेशन डायरेक्ट पॉसिबल नाही. जी कंपोजिट टर्म आहे तिला पुट करायचं राहतं. सिम्पल रूल आहे. म्हणजेच हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचा असेल तर आपण पुट करणार -4x³ = t. याचा डेरिव्हेटिव्ह असेल -12x² dx = dt. तर अजून एक रूल आहे. ठीक आहे, हे झालं. बट ज्यावेळेस तुम्ही जे पुट करताय जो त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो तो तिथे प्रेझेंट असला पाहिजे. म्हणजे x हा -12 मी शिफ्ट करू शकतो, पण x² लागेलच. x⁵ आहे म्हणजे स्कोप दिलेला आहे. x⁵ ला मी स्क्वेअर इंटू क्यूब नोट करू शकतो आहे. म्हणजे या क्वेश्चनला सॉल्व करण्यासाठी स्प्लिटिंग पण करून घ्यावं लागणार आहे. तर त्याला असं नोट करून घेतो आपण x⁵ e⁻⁴x³ आणि x² बाहेर dx. कारण की ज्यावेळेस पुट करणार तर तो x² रिप्लेस होऊन जाईल. हे पुट केलं आहे x² dx = -1/12 dt. ठीक आहे, लक्ष द्या जरा. आता हे झालं, सबस्टिट्यूशन केलं, हे स्ट्रक्चर आलं. बट ज्यावेळेस क्वेश्चन तुम्ही सॉल्व करणार आता हा क्वेश्चन i आफ्टर सबस्टिट्यूशन याच्या जागी आलं नो प्रॉब्लेम e⁻t -x² dx
एक्स स्क्वेअर डी एक्सच्या जागी -1/12 -1/12 डी टी पण आला. प्रॉब्लेम हा आहे की इथे आता एक्स क्यूब राहून गेला आहे. हां, म्हणून तो एक्स क्यूब याच्याने आपण नोट करू शकतोय. एक्स क्यूब म्हणजे काय? -t/4. टी पुट केला ना आपण त्याला. सो याच्या जागी -t/4 येणार आहे. सो हा मायनस मायनस प्लस 12 × 4 केला तर 48, म्हणजे डायरेक्टली नॉर्मल फंक्शन बनतं आहे, ज्याला तुम्ही आता सॉल्व करू शकताय. सो आय इज इक्वल टू 1/48 जो ऑप्शनमध्ये पण आहे किंवा या सोल्युशनमध्ये दिला आहे. इथे आता बाकी राहतं इंटिग्रेशन ऑफ टी e⁻t dt. चला आता नॉर्मल सोल्युशन याला कसं सॉल्व करणार? u × v रूल. सो आय इज इक्वल टू 1/48 ॲज इट इज, u × v मध्ये t ॲज इट इज, इंटिग्रेशन ऑफ e⁻t dt मायनस मेजर इंटिग्रेशनमध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ t, डायरेक्ट 1 नोट केला चालेल. इंटिग्रेशन ऑफ e⁻t dt ब्रॅकेट कंप्लीट. 1/48 प्रत्येकाला मल्टिप्लायमध्ये आहे. सो आय इज इक्वल टू 1/48 टी e⁻tचं इंटिग्रेशन e⁻t मायनस मेजर इंटिग्रेशनमध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ टी इज 1, तर इथे इंटिग्रेशन e⁻t dt. सो आय इज इक्वल टू 1/48. फायनल आन्सर 1/48 ऑप्शनच्या अकॉर्डिंग किंवा जे स्ट्रक्चर दिलं त्याच्या अकॉर्डिंग e⁻t कॉमन घेतला आहे. सो बाकी राहतोय t-1 प्लस c. 1/48 e⁻t, टीच्या जागी फक्त आता त्याची जी व्हॅल्यू ती प्लेस करताय. सो टी आपण घेतला होता -4x³ बाकी t -4x³ -1 प्लस c. तर ॲज पर द क्वेश्चन हा आहे आपला f(x). सो आन्सर असलं पाहिजे -4x³ -1. f(x) विचारला होता. समजून घ्या f(x)च्या जागी त्यांनी f(2) विचारला असता तर ह्यामध्ये 2 प्लेस करून मग आन्सर आला असता. नेक्स्ट क्वेश्चन. हे स्ट्रक्चर ऑलरेडी आपण सॉल्व केलेलं आहे. जर पाहिलं तुम्ही जेईच्या अकॉर्डिंग पण हा क्वेश्चन यासारखं काहीतरी विचारला गेलेलं आहे. क्वेश्चनमध्ये स्क्वेअर रूट आला आहे. ॲक्च्युली
हा जो पार्ट आहे स्पेशली ट्रिग्नॉमेट्री बेस्ड स्ट्रक्चर आहे. ट्रिग्नॉमेट्री प्लस फंक्शन. चेक करा. फर्स्ट थिंग, स्क्वेअर रूटमध्ये हे फंक्शन आलं आहे आणि बाहेर एक एक्स पण दिलेला आहे. ज्यावेळेस एक अर्धा पार्ट रिपीट होत असेल कंटिन्युअसली, कारण की हे प्रत्येक टर्म कंपोजिट आहे. साईन एक्स स्क्वेअर प्लस वन कंपोजिट कोण आहे याच्यातला? एक्स स्क्वेअर प्लस वन प्रत्येक ठिकाणी आहे. जर त्याला पुट केलं तर त्याचा डेरिव्हेटिव्ह बरोबर दिलेला बाहेर. याचा डेरिव्हेटिव्ह काय? 2x dx इज इक्वल टू dt. तर एक्स dx इज इक्वल टू 1/2 dt. पहा एक्स दिलेला आहे, हा एक्स. तर ओव्हरऑल आफ्टर सबस्टिट्यूशन 1/2 इंटिग्रेशनमध्ये 2 sin t मायनस साइन 2t डिवाइडमध्ये 2 sin t प्लस sin t sin 2t dt. हे आलेलं आहे. सबस्टिट्यूशन झालं, या पॉईंटपर्यंत पोचलो आपण. तरी अजून सबस्टिट्यूशन झाल्यानंतर एक रिप्लेसमेंट झालं आहे, पण तरी पण फंक्शन हा कंपोजिटमध्येच आहे. अंडर रूटमध्ये साईनचं टर्म आली ना, अंडर रूट एकचं इंटिग्रेशन माहीत असतं. मग आता ह्यामध्ये सिम्पल ट्रिग्नॉमेट्री रूल काहीतरी यूज करावा लागेल, कारण की याच्यात काय असं सबस्टिट्यूशन नाही करता येणार. पण ट्रिग्नॉमेट्रीच्या अकॉर्डिंग जर हा इंटिग्रेशनची साईन मी रिमूव्ह केलं तर ह्या टाईपचे क्वेश्चन ट्रिग्नॉमेट्रीमध्ये पण होते. जर स्क्वेअर रूट आला आहे तर हे जे स्ट्रक्चर आहे हे स्क्वेअरचं स्ट्रक्चर बनलं पाहिजे. स्क्वेअर बनला तर स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, तरच इंटिग्रेशन होऊ शकतं. मग आता ह्याच्यात आपण पहिले एक्सपान्शन करून घेतो. 2 sin t साइन 2tचा पण फॉर्म्युला 2 sin t असतो. याच्यात पहा साइन 2 sin t कॉमन होऊ शकतो आहे. पहिले नोट करा फॉर्म्युला. इंटिग्रेशन 2 sin t ॲज इट इज. याचं एक्सपान्शन करतो आपण 2 sin t cos t. 2 sin t प्लस 2 sin t cos ऑफ t dt. एक्सपान्शन करण्याचं रिझन आहे 1/2 2 sin t अंडर रूटमध्येच कॉमन. 2 sin t कॉमन, दोघी ठिकाणी कॉमन आहे. याच्यात बाकी राहतोय 1 मायनस कॉस टी. सेम थिंग इथे बाकी राहील 1 प्लस कॉस टी. 2 sin t कॉमन. चेक करा. सो याच्यात एक फायदा झाला, हा कॅन्सल. 1 मायनस कॉस आणि 1 प्लस कॉस ह्या दोघांचे फॉर्म्युले स्क्वेअरमध्ये असतात. स्क्वेअरमध्ये असल्यामुळे स्क्वेअर रूट कॅन्सल. सो फॉर्म्युला, स्टँडर्ड फॉर्म्युला हा माहीत पाहिजे, जो भरपूर वेळेस यूज झाला आहे. काय असतो? 2 cos स्क्वेअर एक्स. 1 प्लस कॉस 2x फॉर्म्युला आहे. 2x आन्सर एक्समध्ये येतं, तर ओनली एक्सचा आन्सर काय असेल? x/2. म्हणजे ह्या फॉर्म्युल्याच्या रेफरन्सने आपल्याला आन्सर भेटेल. सो आय इज इक्वल टू 1/2 इंटिग्रेशनमध्ये 1 प्लस कॉसचा फॉर्म्युला 1 मायनस साईनचा आहे. 2 sin स्क्वेअर t/2 हा आहे 2 cos स्क्वेअर t/2. सो 2 कॅन्सल. साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर, टॅन स्क्वेअर अंडर रूटमध्ये टॅन स्क्वेअर बाहेर येताना टॅन. आन्सर टॅनचं इंटिग्रेशन असेल जे लॉगमध्ये असतं. आन्सर जर पाहिलं तर लॉगमध्ये. सो आय इज इक्वल टू 1/2 इंटिग्रेशनमध्ये टॅन स्क्वेअर t/2 dt.
ठीक आहे, या पॉईंटपर्यंत आलो आहे. पुढचं स्ट्रक्चर अंडररूटमध्ये टॅन स्क्वेअर आहे. बाहेर येताना फक्त तो झाला टॅन t/2 आहे डी टी. याचं इंटिग्रेशन आता पॉसिबल आहे. t/2 म्हटलं तर अल्जेब्रिक डेरिव्हेटिव्ह येईल त्याचा. देन आय इज इक्वल टू 1/2. जसं डेरिव्हेटिव्ह असतो तसंच इंटिग्रेशन असतं. टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स, तर इंटिग्रेशन असतं लॉग ऑफ सेक एक्स. सो आन्सर आलं लॉग ऑफ सेक एक्स, सेक t/2, बट दिस इज नॉट एक्स, म्हणून त्याचा रिडेरिव्हेटिव्ह 1/2 आणि तो इंटिग्रेशन असल्यामुळे डिवाइडमध्ये. हे आपला आन्सर आहे. सो हा 1/2 कॅन्सल. सेक t/2 आणि t होता x² + 1. So I is equal to log of x² divided by 2. नेक्स्ट क्वेश्चन बाकी कोणाचं आहे? हे पॅटर्न तुम्हाला आठवत असेल, बोर्डच्या अकॉर्डिंग सॉल्व केलेले आहे बरेच क्वेश्चन. cos 2x sin 2x आला तर त्याचा फॉर्म्युला आपण पुट करतो. जसं cos 2x याचा फॉर्म्युला असतो 1 - tan square x 1 + tan square x. डिवाइडमध्ये आयडेंटिटी राहते असं आपण लक्षात ठेवतो. किंवा sin 2x आला तर तो असतो 2 tan x / 1 + tan square x. तर हे जे पॅटर्न आहे ते 7 फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट करतं. म्हणजे याचा आन्सर 7 फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट होतो. तो 7 फॉर्म्युल्याच्या अकॉर्डिंग टॅन इनवर्स आन्सर आलं आहे. म्हणजेच आपल्याला असं भेटणार आहे 1/a² + x². ठीक आहे, ही प्रोसेस फक्त आता ऑलरेडी तुम्ही बोर्डच्या अकॉर्डिंग पाहिली असेल. 1 3 - 2 ह्या ठिकाणी आता आपण यूज करतोय cos 2x. सो cos 2x फॉर्म्युला dx. सो हे पुट केल्यानंतर, पुट म्हणजेच तो फॉर्म्युला नोट केला आहे. याच्यानंतर आता सबस्टिट्यूशन चालू होतं. जे स्ट्रक्चर आहे टॅन त्याला पुट करतात. फक्त टॅनला पुट केलं तर टॅनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायची गरज नसते, कारण की टॅनचा डेरिव्हेटिव्ह sec² x आहे जो इथे नाहीच आहे. डेरिव्हेटिव्ह घेतला तर तो असला पाहिजे. म्हणून
ह्या टाईपमध्ये शिफ्टिंग करून घेतली जाते टॅन इनवर्स ऑफ टी. मग याचा डेरिव्हेटिव्ह घेतात dx 1/t² dt. मग आता कन्वर्जन चालू होईल. पण ही प्रोसेस आहे जी हाफ अँगलसाठी पण राहते, लक्षात राहू द्या. इथे फक्त cos x आला असता तरी पण सेम प्रोसेसने आपल्याला सोल्युशन करावं लागलं असतं. सो अल्टिमेट 1/, हां आता याच्यात पहा 1च्या जागी म्हणजे dxच्या जागी काय येणार आहे 1/1 + t². 1/1 + t² डिवाइडमध्ये 3 - 2 1 - t² 1 + t² dt. सो 1/1 + t², हा 1 + t² 3ला मल्टिप्लाय केला तर 3 × 1 + t², 2 × 1 - t² डिवाइडमध्ये 1 + t². सो 1 + t² कॅन्सल होऊन जाईल. डिवाइड बाय 1 + t². सो हे कॅन्सल. सो रिमेनिंग जे भेटणार आहे दॅट इज अ 7 फॉर्म्युला, किंवा हे 7 फॉर्म्युल्याचंच स्ट्रक्चर आहे. फक्त वेगवेगळे टाईप्स 1/1 क्वाड्रेटिक वगैरे यासारखंच येतं. 3ने मल्टिप्लाय केलं तर आहे 3 + 3t², -2ने मल्टिप्लाय केलं तर -2 प्लस 2t² dt. सो अल्टिमेट I is equal to 3 - 2 is 1. सो हा झाला 1 प्लस 5ला मी असं नोट करतो √5, किंवा एक स्टेप एक्स्ट्रा नोट करू 5t² dt. आलं आहे बरोबर टॅन इनवर्सचा फॉर्म्युला. फक्त फॉर्म्युल्याच्या अकॉर्डिंग स्क्वेअरचे फंक्शन असले पाहिजे. 1/1² प्लस √5t² dt. म्हणून ऑप्शनमध्ये पाहिलं का √5 पण आला आहे. सो लास्ट स्टेप, याचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे तो असतो 1/a. 1/a, a इज अ 1, टॅन इनवर्स x आहे √5t/1. हे नॉर्मल आन्सर राहिलं असतं जर इथे फक्त t राहिला असता तर, बट हा t नाही आहे म्हणून याचा रिडेरिव्हेटिव्ह किती येईल तो √5, आणि त्याला पण काय करतात डिवाइड. हे आपला आन्सर आहे. सो ऑप्शनच्या अकॉर्डिंग पाहिलं तर टॅन इनवर्स फंक्शन दिलं आहे, हा आपला फंक्शन आहे. I is equal to tan inverse √5t डिवाइड बाय √5. सो हे जे स्ट्रक्चर आहे हे आहे फंक्शन. सो f of x is equal to √5t. t म्हटलं तर काय, t काय होता tan x. आता डायरेक्ट टॅन नोट करतोय. विचारला f of π/4. सो एक्सची व्हॅल्यू π/4 घ्यायची. tan π/4 1. सो आन्सर नेक्स्ट वन.
टाईप पार्शल फ्रॅक्शन. ठीक आहे, पार्शल फ्रॅक्शन म्हटलं तर तो पण लास्टमध्ये 7 फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट होतो. म्हणून टॅन इनवर्स आणि लॉगचा फॉर्म्युला आला आहे. नाव पार्शल फ्रॅक्शनमध्ये जे काही फंक्शन असेल त्याला आपण इक्वलंट टर्ममध्ये कन्वर्ट करतो. ए डिवाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस 4 प्लस बी डिवाइड बाय एक्स स्क्वेअर मायनस 3 इज इक्वल टू दिस फंक्शन. आता याच्यात हा इंटिग्रेशनचं पण साईन येणार नाही, म्हणजे हे दोघी इक्वल असतात. फक्त इक्वल कधी, ज्यावेळेस ए अँड बी फाइंड होईल. ए अँड बी फाइंड करण्याची प्रोसेस आपल्याला माहिती आहे. नाव क्रॉस मल्टिप्लाय करणार. ए मल्टिप्लाय बाय दिस ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस 3 बी मल्टिप्लाय बाय एक्स स्क्वेअर प्लस 4 इज इक्वल टू 2x स्क्वेअर मायनस 1. ठीक आहे, याच्या डिवाईडमध्ये हे दोघी ब्रॅकेट असतात जनरली, पण आपल्याला माहीत आहे दोघी सेम ब्रॅकेट आहे, ही टर्म आणि ही टर्म, तर ती काय होणार आहे, कॅन्सल. तर नोट करण्याची गरज नसते. तर हेच आपलं मेन इक्वेशन आहे ज्याच्या थ्रू ए अँड बी फाइंड होतो. नाव फॉर व्हॅल्यू ऑफ ए पुट एला फाइंड करायचं आहे. बीचा जो कोइफिशियंट आहे त्याला 0 बनवा. एक्स स्क्वेअर प्लस 4 इज इक्वल टू 0. सो एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 4. सो हीच व्हॅल्यू याच्यात प्लेस करायची. सो ए -4 - 3 बी मल्टिप्लाय बाय 0 इज इक्वल टू 2x स्क्वेअर 2 - 4 -1 2 - 4 -1. सो हा झाला ए -7 -8 -1 -9. सो ए इज इक्वल टू 9/7. ही व्हॅल्यू भेटते. ऑप्शन जर पाहिले तर ऑप्शनमध्ये 9/7 पण दिसतोय. देन सेम प्रोसेस फॉर बी. फॉर value of b, therefore put coefficient of a is equal to 0. So x square is equal to 3. हा 0 झाला. b multiply by 3 plus 4 is equal to 2, 3 minus 1. So finally answer 7. B7 is equal to 6 minus 1. So B येतो आहे 5/7. चला ए बी फाइंड झाला तर डायरेक्ट आपल्याला आन्सर भेटून जातं. पार्शल फ्रॅक्शनचा हा एक ॲडव्हान्टेज आहे. सो आता परत फ्रॉम इक्वेशन, यांना इक्वेशन देऊ शकता तुम्ही. इक्वेशन नंबर 1 हे इक्वेशन 2 आहे. हे इक्वेशन 2चा आन्सर आहे. इक्वेशन 1 बिकम हे स्ट्रक्चर सेम असतं अलॉंग विथ इंटिग्रेशन dx. दोघी एकच आहे. नाव सो याच्या जागी आता डायरेक्टली तीच प्रोसेस, म्हणजे आपला क्वेश्चन आय हाच झाला. हा आय होता तर याला पण आय नोट करता येईल, फक्त अलॉंग विथ व्हॅल्यूज. सो ए 9/7 डिवाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर. बी 5/7 डिवाइड बाय एक्स स्क्वेअर मायनस √3चा स्क्वेअर. कारण की प्रॉपर स्क्वेअरचं फंक्शन असलं पाहिजे तर आन्सर येतं. सो ह्यामध्ये फॉर्म्युला बनतो आहे टॅन इनवर्स. इथे फॉर्म्युला येतो आहे लॉगचा. सो आन्सर
I इज इक्वल टू 9/7. टॅन इनवर्सचा फॉर्म्युला असतो 1/a टॅन इनवर्स x/a. हे झालं आन्सर. हा 14 होऊन जाईल. 9/14 पण ऑप्शन आहे. प्लस 5/7 ॲज इट इज, बाकी सेम. याच्यात आता फॉर्म्युला बनतो 1/2a लॉग ऑफ x मायनस a x प्लस a असा फॉर्म्युला आहे हा याचा. तो आता मी डायरेक्ट नोट करतो. 1/2a हे आहे √3 लॉग ऑफ ते फंक्शन ॲज इट इज. फंक्शन आहे x मायनस √3 x प्लस √3. सो हे आन्सर आहे. 9/14 5/14 √3 एकच आहे. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नोट करा. क्वेश्चन पाहून लगेच समजतं आहे की काय केलं पाहिजे. कंपोजिट ज्याचं इंटिग्रेशन माहीत नाही त्याला पुट करा. कोसेक कंपोजिट आहे का? नाही. कॉस स्क्वेअर ऑफ दिस टर्म पाहिजे. कॉस स्क्वेअर फक्त एक्स पाहिजे होता. म्हणजे जो कंपोजिटवाला इलेमेंट आहे त्याला पुट करून आन्सर येतं. म्हणजे याचं मिनिंग आहे याला तुम्ही पुट करणार आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह हा येणार आहे तरच ते पॉसिबल आहे. चेक करूया. 1 प्लस लॉग टॅन x/2 याला आपण पुट करतोय. इज इक्वल टू t. सो याचा डेरिव्हेटिव्ह 1चा डेरिव्हेटिव्ह 0, लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/tan x/2, लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/x बट दिस इज नॉट x म्हणून टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर x/2 आणि त्या x/2चा रिडेरिव्हेटिव्ह 1/2 dx इज इक्वल टू dt. पाहून घ्या जरा डेरिव्हेटिव्ह. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x बट दिस इज नॉट x. त्याचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर x/2 त्या x/2चा रिडेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. पण इथे सर्व हाफ अँगल येत आहेत आणि तुम्हाला बनवायचं आहे कोसेक. कोसेकच्या जागी 1/sin बनला चालेल. पण आता साईन जर पाहिलं हाफ अँगलमध्ये म्हणजे साईन म्हणजे हाफ अँगल आपला नॉर्मल फॉर्म्युला. म्हणजे याचं स्ट्रक्चर साईन कॉसमध्ये जर तुम्ही कन्वर्ट केलं तर लवकर आन्सर भेटेल. पहिलाच मी असं नोट करू शकतो साईन अपॉन कॉस. कॉस न्यूमॅरेटरला आला. कॉस x/2 साईन x/2. सेक म्हणजे 1/cos. कॉस स्क्वेअर x/2 आणि हा 1/2 ॲज इट इज dx इज इक्वल टू dt. सो अल्टिमेट साईन कॉस
एक इलिमेंट कॉसचा कॅन्सल झाला, काय बाकी राहिलं? 2 sin x/2 cos x/2. डायरेक्ट फॉर्म्युला आहे साइन एक्सचा. बाकी राहतोय 1 डिवाइड बाय 2 sin x/2 cos x/2. कसला फॉर्म्युला आहे? साइन एक्सचा. ठीक आहे, हाफ अँगलमध्ये आहे, बट आपल्याला 1/sin x भेटतोय, म्हणजेच तो डायरेक्ट काय असेल? कोसेक. वन अपॉन sin x dx इज इक्वल टू dt. सो हा झाला कोसेक एक्स. cosec of x dx is equal to dt. So finally question I is equal to cosec x च्या जागी dt आला आहे आणि इथे फक्त 1/cos square t आला आहे. So 1/cos square I is equal to 1/cos square म्हणजे sec square t dt. बस याचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. याचं इंटिग्रेशन सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन tan t प्लस सी. tan t म्हटलं तर ते पूर्ण फंक्शन जे आपण सबस्टिट्यूट केलं आहे 1 प्लस लॉग tan x/2 प्लस सी. नोट करा. कंटिन्युअसली बोलतायत, पनिशमेंट असेल, तुम्ही पण दोघी. तुम्हाला वाटू नका देऊ की पनिशमेंट होत नाही असं, तुमचा नंबर आहेच. ठीक आहे, क्वेश्चनमध्ये थोडंसं पॅटर्न चेंज झालं आहे. एफ ऑफ एक्स पा गिवन आहे. इफ एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू, हे दिलेलं आहे त्यांनी की इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू सिम्बॉल आहे काय, साय म्हणता ना त्याला, साय ऑफ एक्स जे पण आहे. सो हा सिम्बॉल गिवन आहे, म्हणजे याचं मिनिंग हे, म्हणजे इन केस जर इंटिग्रेशनमध्ये हा पार्ट आला तर तुम्ही हे नोट करू शकता. ऑप्शनमध्ये ते दिसतंय पा. ठीक आहे, हे पा. फक्त आता हा आपला मेन क्वेश्चन आहे. आय इज इक्वल टू x⁵ नंतर नोट करा, पहिले पाहून घ्या. हा फंक्शन आहे, तो पण कंपोजिट फंक्शन आहे. पहा ना, इथे x³ आला आहे. फंक्शन कसा असतो, एफ ऑफ एक्स, जो कंपोजिटचा इलेमेंट राहतो त्याला पुट करावं लागतं. कोणाला पुट करणार? पुट x³ इज इक्वल टू टी, ज्याचा डेरिव्हेटिव्ह असेल 3x² dx इज इक्वल टू dt.
आपल्याला एक्स स्क्वेअर ॲटलिस्ट माहीत पाहिजे, तर त्याला 1/3 dt नोट करणार. म्हणजे हा क्वेश्चन जो आहे त्या क्वेश्चनला स्प्लिट करणं गरजेचं आहे. सो कसं स्प्लिट करणार? x⁵ काय नोट करतो आता आपण? x³ आणि हा x². सो x² dxच्या जागी. सो आता हा क्वेश्चन त्याच्यानुसार रिप्लेसमेंट होऊ शकतो. सो i = x³ म्हणजे t आहे, हा झाला f(t) dt 1/3 dt 1/3 बाहेर. सो हे झालं आपलं जनरल स्ट्रक्चर. म्हणजे नॉर्मल क्वेश्चन झाला. जर असं फंक्शन दिलेलं राहिलं असतं तर काही करण्याची गरज नाही. u × v चा रूल अप्लाय करा, झाला आन्सर. u × v चा रूल अप्लाय करा, आन्सर झालं असतं. सो आता तीच प्रोसेस आपण फॉलो करतो आहे, कारण की u × v मध्येच इंटिग्रेशन येतं. आणि इंटिग्रेशन ज्यावेळेस f(t)चं इंटिग्रेशन येईल तर त्याच्या जागी काय नोट करणार? ψ(x) u × v रूल. नंतर नोट करा, पाहून घ्या. 1/3 u × v मध्ये इंटरनल फंक्शन t ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ f(t) dt मायनस मेजर इंटिग्रेशनमध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ t f(t) dt बाहेर 1/3 आहे, हे आलेलं आहे. असं फंक्शन आहे जिथे जिथे f(t) आहे अलॉंग विथ इंटिग्रेशन. पहिले याला सॉल्व करून घेऊ. सॉल्व करायचं म्हटलं तर 1/3 ॲज इट इज t ॲज इट इज f(t)चं इंटिग्रेशन आता घ्यायचं म्हटलं तर काय प्रॉब्लेम आहे? आपल्याकडे f(x) आहे, f(t) नाही. तर याला एक काम करतो आहे मी. जर f(x)ची व्हॅल्यू φx आहे तर f(t) dt याची व्हॅल्यू काय असेल? φt. फक्त पुढे जाऊन हा जो t आहे त्या टीला पुढे जाऊन आपण x³ नोट करणार. तर हा t मी ॲज इट इज राहू दिला. याला आता याच्यासारखं नोट करतोय, ψ(t). याचा रूल संपलाय. हा पूर्ण फंक्शन तोच होता ना. मायनस मेजर इंटिग्रेशनमध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ t 1ची आता इथे तशी गरज नाही. इंटिग्रेशन ऑफ f(t) dt परत हेच काय आला तो? ψ(t) dt. इक्वेशन 1, इक्वेशन 2. लास्ट केस आहे, आन्सर भेटून जाईल. पण आता आपण चेंजेस करतोय. चेंजेसच्या अकॉर्डिंग 1/3 ॲज इट इज t म्हणजे काय होता? इथे तर xच पाहिजे ना. t म्हणजे कोण होता? x³ ψ(t) टीच्या जागी कोण येईल? x³. जर ऑप्शन पाहिले तसे आहेत किंवा तसंच येणार आहे. मायनस इंटिग्रेशन आता याचं काय असं इंटिग्रेशन येणार नाही, कारण की आपल्याकडं इंटिग्रेशन याचं नाही दिलं आहे. तर ही साईन ॲज इट इज राहील. म्हणून दिसलं का? सर्व इंटिग्रेशन ॲज इट इज आहे. ψ(t) कोण आहे? x³. मला हे सांगा, आता मी इथे डायरेक्ट असा dx नोट केला चालेल का? लक्षात असू द्या, हा dt चं फंक्शन होतं तर dx डायरेक्ट थोडी आला, dt पण थोडी डायरेक्ट येतो. dt म्हणजे काय? dt म्हणजे आहे 3x² dx. हा महत्त्वाचा पॅरामीटर आहे. सो हा आला आहे. पॉइंट टू रिमेंबर. सो अल्टिमेट
1/3 मध्ये पाठवला तर इथे 1/3 राहील. इथे ज्यावेळेस 1/3 येईल तर हा 3 कॅन्सल होऊन जाईल. तर एक ऑप्शन मॅच झालं पाहिजे. 1/3 x³ psi ऑफ x³ मायनस 1/3 3 कॅन्सल. सो इथे आता मी डायरेक्ट इंटिग्रेशन ऑफ हेच आहे. सीच आहे. तर असंही स्ट्रक्चर असू शकतं. आणि प्लस सी. नोट करा. नेक्स्ट. इंटिग्रेशन ऑफ 2x + 4 √x - 1. पण 2x + 4 नॉर्मल फंक्शन आहे. √x - 1 हा कंपोजिट आहे. x फक्त √x पाहिजे. सो हा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी आन्सर जर पाहिलं तर नॉर्मल इंटिग्रेशनचं आहे. पण आन्सरमध्ये पण हे समजून जातं की काय पुट झालेलं आहे. आन्सरमध्ये x - 1 आला आहे म्हणजे जो कंपोजिट आहे तोच पार्ट पुट झालेला आहे. x - 1 = t. सो हिअर याचा डेरिव्हेटिव्ह dx = dt म्हणजे याच्या जागी डायरेक्ट dx dt नोट करणार. सो हा काय होऊन जाईल √t dt होऊन जाईल. मग प्रॉब्लेम याचा एक्सचा आहे तर याच्या थ्रू एक्स पण फाइंड करून घेऊ. हा झाला डेरिव्हेटिव्ह. एक्स फाइंड करायचा असेल तर x = t + 1 ते दोघी पॅरामीटर्स लागतील. सो हिअर I = चेंजेस 2x एक्सच्या जागी आला t + 1 + 4 √t dt हे आलंय. सो हा झाला 2t + 2 + 4 t⁻⁴ dt. लक्ष द्यायचं आहे. हे फंक्शन आता 2t + 6 होऊन जाईल आणि हा √t होता. u × v पण हे पॉसिबल आहे. पण जनरली जर अल्जेब्रिक स्ट्रक्चर आहे, अल्जेब्रिक फंक्शन आहे, t⁻² आणि हा t ह्या सर्वांना ॲड सबस्ट्रॅक्ट करता येतं म्हणजे एकाच फंक्शनमध्ये कन्वर्ट करता येईल. सो हा झाला 2t
प्लस 6 मल्टिप्लाय बाय टी रेस टू हाफ. हा टी रेस टू जो पॉवरमध्ये 1/2 आहे त्याला मल्टिप्लाय करून टाका मध्ये, तर एक एक फंक्शन तयार होऊन जातील डायरेक्टली, म्हणजेच काहीच करण्याची गरज नाही. हा 2t इंटू टी रेस टू हाफ प्लस 6t रेस टू हाफ dt. तर हे स्ट्रक्चर जस्ट लाईक यासारखं आलं आहे. टी रेस टू 1 मल्टिप्लाय बाय टी रेस टू हाफ, याचं मिनिंग आहे टी रेस टू 1 प्लस 1/2. सो 2 प्लस 1 3/2. सो याचा आन्सर भेटते 3/2. सो इंटिग्रेशनमध्ये I इज इक्वल टू 2 टी रेस टू 3/2 प्लस 6 टी रेस टू 1/2 dt. बस नॉर्मल फंक्शन याचं इंटिग्रेशन डायरेक्ट घेणार. सो इंटिग्रेशन I इज इक्वल टू 2 ॲज इट इज. इंटिग्रेशनचा रूल आहे +1. सो 3/2 +1 केला तर 5/2 होऊन जाईल. सो इथे आन्सर येणार आहे टी रेस टू 5/2 डिवाइडमध्ये पण 5/2. पुढचा हा 6 ॲज इट इज. टी रेस टू 1 ॲड केला तर 3/2 डिवाइडमध्ये पण 3/2 प्लस सी. सो हा 2 न्यूमॅरेटरला शिफ्ट होईल, म्हणजे हा होऊन जाईल 4, म्हणजे 4/5. सो ऑप्शनच्या अकॉर्डिंग पा तेच इलेमेंट लागणार आहेत. सो हा झाला 4/5 टी रेस टू 5/2 आणि हा झाला, हा 2नी कॅन्सल म्हणजे फक्त 4 टी रेस टू 3/2 प्लस सी. बस हेच पाहिजे होतं. ह्या टीच्या जागी जर ते फंक्शन आणलं तर ए बी भेटला. आता मी टीच्या जागी काय नोट करत नाही, डायरेक्ट ए अँड बी नोट करतो आहे. देअरफॉर ए इज इक्वल टू 4/5 बी इज इक्वल टू 4. ते चालेलं आहे, टी तोच आहे आपला. सो विचारलं काय, ट्वाईस ए प्लस बी, ट्वाईस ए प्लस बी, ट्वाईस ए प्लस बी. सो 8/5 प्लस 4 28 डायरेक्ट बाय 5. यासारखा एक क्वेश्चन आहे, प्रॅक्टिससाठी नोट करा. सेम प्रोसेस, फक्त थोडंसं चेंजेस आहे, ट्राय करणार. सेम स्ट्रक्चर आहे आणि विचारलं आहे ए अँड बी डायरेक्ट. काय पुट करणार, तेच 3x + 2 त्याच्या अकॉर्डिंग एक्स फाइंड करायचं असेल तर थोडंसं सारखं स्ट्रक्चर आहे, थोडंफार सिम्प्लिफिकेशन करून आन्सर भेटलं पाहिजे. बट ठीक आहे, बाकी पाहूया नंतर.